5-6 वर्ष मी विचारसुद्धा केला नव्हता की मला 5-6 वर्षानंतर हे दिवस परत एक्सपिरियन्स करावे लागतील. तर बघा ना, आता 5-6 वर्ष झाले आणि त्यानंतर मला परत एकदा आता बुक्सला कवर लावावे लागतील. लास्ट टाइम ज्यावेळेस मी कॉलेजला होते ना, त्यावेळेस प्रॅक्टिकल बुक्सला कवर लावावे लागायचे आणि आता तेच काम मी माझ्या मुलाच्या बुक्ससाठी करत आहे. मला लिटरली ना माझे कॉलेजचे दिवस आठवत आहे, इव्हन शाळेचे सुद्धा दिवस आठवत आहेत. मला अजूनही आठवतं शाळेत असताना आहे ना बुक्सला आहे ना मस्त छान असे पेपरचे कवर चढवायचं. त्यावेळेस आहे ना असं फॅन्सी असे कवरचं काही ट्रेंड वगैरे नव्हता, अगदी सिम्पल कवर असायचे ते म्हणजे न्यूजपेपर. आणि जसे जसे मोठे होत गेलो तसे तसे आपले कवर सुद्धा अपग्रेड होत गेले. मग सुरुवातीला आले ब्राऊन कलरचे पेपर्स, त्यानंतर मग थोडेसे असे छानसे अट्रॅक्टिव्ह पेपर सुद्धा मार्केटमध्ये यायला लागले होते. पण शाळेमध्ये ना मोस्टली ना ब्राऊन कलरचे जे पेपर्स होते ना कवर, ते खूप जास्त ट्रेंडमध्ये असायचे. आय थिंक सो आता सुद्धा असेल. पण मी माझ्या मुलासाठी ना असे ट्रान्सपरंट असे बुकचे कवर आणलेले आहे, जेणेकरून आहे ना त्याला लगेच कळेल की कोणतं पुस्तक आहे, जेणेकरून त्याला खूप जास्त असं पुस्तकांचा गोंधळ होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना थोडे दिवस तरी कमीत कमी हे पुस्तकांची शेल्फ लाईफ वाढल्या जाईल. कारण की आपल्याला माहीत आहे लहान मुलं पुस्तकांना खूप अशी जीव लावत नाही. त्यांना माहीत असतं हे फक्त पेपर आहे, त्यांना अजून एवढी समज तर नसते की हे पुस्तक आहे काय नाही. म्हणून त्यांचा वापरही तसाच असतो, अगदी रफ अँड टफ. पण तरीही आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण पुस्तकांची तेवढीच काळजी घेणंही महत्त्वाचं असतं. म्हणून मी मस्तपैकी असे बुक्सला कवर वगैरे लावून घेतले आणि सोबतच हे नेम टॅग सुद्धा मी त्याच्यासाठी घेऊन आलेले होते. नेम टॅग तुम्ही बघू शकतात, खूप जास्त असं फॅन्सी वगैरे नाही, कारण की मला नेम टॅगमध्ये खूप जास्त असं फॅन्सी व्हायला आवडत नाही. जितकं सिम्पल असेल तितकंच ते छान दिसतं. म्हणून अगदी सिम्पल असे मी नेम टॅग घेऊन आलते. आणि हे मी कोणते वापरले ना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एका शेअर केलं, तिथून तुम्ही नक्कीच चेक करू शकता. मागच्या 2-3 दिवसापासून मी दररोज विचार करायचे प्रथम शाळेत केला की मस्त निवांत आपण हे बुक्सला कवर वगैरे लावून घेऊया. पण तो वेळ मला काही मिळाला नाही. शेवटी मला त्याच्यासोबतच या बुक्सला कवर वगैरे लावून घ्यावं लागलं. आणि खरं सांगते, मला हे बुक्सला कवर लावायला जिथं 15 मिनिटं लागणार होती तिथं मला अर्धा ते 1 तास आरामात लागून गेला. कारण की माझ्यासोबत स्टॅपलर सुद्धा होतं आणि मला माहिती स्टॅपलर किती हानिकारक असतं, त्यामुळे मग मला खूप जास्त आरडाओरडा करावा लागायचा. पण ठीक आहे, कसंही असताना माझं हे जे आजचं काम आहे ते इथं कंप्लीट झालंय. रात्री कमीत कमी 12 वाजेपर्यंत जागून मी माझं हे सगळं काम आवरून घेतलेलं होतं. यासोबतच मला अजून एक गोष्ट आठवते, ती म्हणजे ना लहानपणी ना एवढे काही स्टेपलर वगैरे अशा काही फॅसिलिटी वगैरे नव्हत्या. त्यावेळेस ना जे काही सिम्पल आपले न्यूजपेपर आहेत त्याचेच आपण कवर वापरायचो आणि ते कवर ना लावल्यानंतर ते काही व्यवस्थित इंटॅक्ट राहायचे नाही. मग त्यावेळेस काय करावं लागायचं, ते जे कवर आहे ना म्हणजे ते बुक्स कवर लावल्यानंतर ना रात्रभरासाठी मी ते पुस्तक गादीखाली दाबून ठेवायचे, जेणेकरून आहे ना जे कवर आहे ते पुस्तकाला छान असं इंटॅक्ट राहील. तेच कुठं मी इथे सुद्धा करत आहे. आता बघूयात काय होतं काय. तुम्ही जर 90s किड असाल ना किंवा 90s मधले असाल ना तर तुम्हाला याबद्दल नक्कीच माहित असेल आणि तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेल. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का. रात्री झोपायला थोडासा उशीर झालता, पण काही बात नाही. सकाळी मात्र जाग मात्र लवकर आली. ऑब्व्हियसली मुलाचा टिफिन बनवायचा आहे म्हटल्यानंतर आहे ना अगदी धाक बसून जातो. संडेचा मात्र दिवस अगदी निवांत जातो. पण जेवढे काही वीकडेज असतात ना ते मात्र आहे ना आपल्याला बरोबर एक अलाराम सेट करून ठेवत असतं. मुलांची काळजी ना ही अलारामपेक्षा जास्त काम करते बरं का. कारण की आपल्याला माहित असतं टिफिन नाही झाला तर त्याची फजिती होईल. त्यामुळे ना आपण अगदी जागसूक झोपत असतो, जेणेकरून सकाळी जागही लवकर येते बरं का. असं मी बऱ्याच वेळा अनुभव सुद्धा घेतला. संडेच्या दिवशी मात्र मला अजिबात लवकर जाग येणार नाही, पण एरवी ज्या दिवशी मला टिफिन द्यायचं असेल कोणाला त्या दिवशी मात्र माझी खूप लवकर जाग येते. बरं असो, तर आज मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये ना छान असे छोले टिक्की देणार होते. तर त्यासाठी छोले मी काल रात्रीच बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते. आता थोडीशी पूर्वतयारी आधीच करून ठेवली ना तर आपलं सकाळी ना अगदी रिलॅक्स जातं आणि महत्त्वाचं म्हणजे धावपळ सुद्धा होत नाही. म्हणून मी छोले रात्रीच बॉईल करून ठेवलेले होते. आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी बटाटे इथे बॉईल करून घेतलेले होते. तर करायचे काय आपल्याला माहिती का, सगळ्यात आधी ना आपल्याला छोले जे आहे ते मॅशरने छान असे मॅश करून घ्यायचे. सोबतच एक बटाटा घ्यायचे आणि ते सुद्धा ग्रेट करून घ्यायचे. आता यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. तुमच्या मुलाला कोणत्या भाज्या आवडतात किंवा तुम्हाला कोणत्या भाज्या त्याला खाऊ घालायच्या आहेत तसं तुम्ही यामध्ये कस्टमाइज करू शकता. इथे मात्र मी कच्चं गाजर घेतलेलं आहे ग्रेट करून आणि स्टीम केलेलं इथं बीटरूट ॲड केलेलं आहे, जेणेकरून याला कलरही छान येईल. सोबतच थोडीशी कॅप्सिकम आणि कांदा घातलेला आहे. आणि तिखट करण्यासाठी इथं मी ना अगदी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो वापरलेला आहे. चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे इथं बेसनाचं पीठ वापरलेलं आहे बाइंडिंगसाठी.
क्लिपमध्ये ती आलेली नाही आहे, पण मी ॲड केलं आहे, बस तुम्हाला सांगून देते. तर असं काहीतरी हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि खरं सांगते ही जी रेसिपी आहे ना ही खूप जास्त हाय प्रोटीन आणि हाय फायबर अशी रेसिपी आहे. तुमच्या मुलांना जर असं काहीतरी खाऊ घालायचं असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रात्री थोडीशी जर छोले बॉईल करून ठेवायचे, बटाटे बॉईल करून ठेवायचे, हे जर करून ठेवलं ना तर सकाळ मात्र तुमची अगदी रिलॅक्स जाईल. कोणतंही जंक फूड तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या टिफिनसाठी नक्कीच ट्राय करू शकतात. याचे तुम्ही छान असे पॅटीस बनवू शकतात, त्याच्यानंतर टिक्कीज बनवू शकतात. पण इथे मी ना हे आप्पे पात्रामध्ये आप्पेसारखे बनवते, कारण की माझ्या मुलाला आहे ना आप्पे खूप जास्त आवडतात, म्हणून हे मी आप्पे पात्रामध्ये करत आहे. कारण की त्याला असं नवीन काही दिलं ना तर तो खायला खूप जास्त कंटाळा करतो. पण त्याचं असं फॅमिली शेप जर दिलं ना, सपोज आप्पे पात्रामध्ये केलेले जे काही आप्पे असतील कोणतेही असो मग तो खूप आवडीने खातो. म्हणून आहे ना हेच मी टिक्की ना आप्पे पात्रामध्ये करत आहे. छान अशा बनवून तयार होतात. महत्त्वाचं म्हणजे या टिक्कीमध्ये ना तुम्हाला आहे ना बेसन पीठ घालायचं नसेल ना, या ठिकाणी तुम्ही ओट्स पावडर सुद्धा घालू शकतात बाइंडिंगसाठी, किंवा पोह्याचं जे काही पावडर असतात ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात, जेणेकरून तुमचे जे काही या टिक्कीज आहेत त्या खूप जास्त हेल्दी सुद्धा होऊन जाईल. तर असं काही तुम्ही थोडंफार कस्टमाइज करून आहे ना तुमच्या मुलाचं टिफिन अगदी छान अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. अगदी अलटून पलटून याला 4-5 मिनिटासाठी असं छान शेकून घेतलंय आणि बघू शकतात इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे छान असे तयार झालेले आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. तर हा होता माझ्या मुलाचा टिफिन आजचा. तर टिफिनमध्ये मी त्याला ना जे आप्पे बनवले ते सोबत थोडीशी काकडी आणि भाजलेले हरभरे दिलेले म्हणजेच फुटाणे दिलेले आहे. तर असा काही त्याचा टिफिन आहे. चलो बाय बाय कर मको बाय. चल बाय कर नको मग जाणे बी बाय. प्रथम शाळेत सोडून आल्यानंतर ना मस्तपैकी मी 1 कप चहा घेते अगदी निवांत, आणि त्यानंतर मात्र मी माझी कामांची सुरुवात करते. तसं बघायला गेलं तर माझी खूप अशी बरीचशी कामं असतात ती प्रथम जाण्याच्या आधीच कंप्लीट होऊन जातात. फक्त रिमेनिंग थोडीफार कामं असतात ती जी अशी असतात जे की प्रथम असताना करता येत नाही, तीच मी अशी पेंडिंग ठेवत असते. तर त्यामधूनच एक काम होतं ते म्हणजे ना मला कांदे इथे छान असे सॉर्ट आउट करून घ्यायचे, जेणेकरून संपूर्ण पावसाळ्यात ते खराब नको व्हायला. तर 2-3 दिवसापूर्वी ना आई वडील आले होते आणि त्यांनी थोडेफार कांदे वगैरे माझ्यासाठी घेऊन आलते. म्हणजे मागं पण आलते ना त्यावेळेस पण घेऊन आलते ते, पण माझ्याकडे मोठी बहीण होती तर त्यावेळेस माझ्याकडे कांद्यांचा खूप जास्त वापर होता, तर त्यामुळे ते संपून गेलते. मग तिला घ्यायला आलते त्यावेळेस मग आई वडिलांनी परत एकदा कांदे घेऊन आले आणि यावेळेस मी त्यांना सांगून ठेवलं होतं की थोडेसे छोटे मोठे असे मिक्स कांदे आणा म्हणून, कारण की ना प्रथमसाठी जर काही बनवायचं असेल ना तर मग छोटा कांदा वापरायला येतो, पाहुणे आले तर मग मोठा, आणि आम्हा दोघांसाठी मग मीडियम साईजचा, असे 3 साईजचे मी त्यांना कांदे आणायला सांगितले होते. तर तसे त्यांनी आणलेले सुद्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना वरच्या शेल्फ्समध्ये मी असे बारीक बारीक कांदे ठेवलेले आहे, खालच्या शेल्फ्समध्ये मी मीडियम साईजचे आणि त्याच्या खालच्या शेल्फ्समध्ये ना मोठे मोठे साईजचे असे मी कांदे ऑर्गनाईज केलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे कांदे ना जर आपल्याला संपूर्ण पावसाळ्याभर टिकवून ठेवायचे असेल ना तर याला ना एकदा स्वच्छ करून ठेवा, तरच हे छान असे टिकतील. जर एकही खराब कांदा जर यामध्ये असाच राहिला ना तर कांदे खूप लवकर खराब होतात. मी हे ना अनुभवावरून सांगत आहे, त्यामुळे ना ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुम्ही अजून सुद्धा जर कांदे असे स्टॉकमध्ये घेऊन ठेवले नसेल ना तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल की आत्ताच घेऊन ठेवा, कारण की पावसाळ्यामध्ये ना कांद्यांचा भाव तर वाढतोच आणि सोबतच कांद्यांची जी हालत असते ना ती खूप जास्त खराब होऊन जाते. म्हणजे हवे तसे कांदे ना अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये मिळत नाही, जे मिळतात ते खूपच खराब असतात आणि जे हवे असतात ते खूपच आउट ऑफ बजेट असतात, म्हणजे एवढं त्यांचा भाव वाढून जातोच. त्यामुळे ना तुम्ही अजून सुद्धा ना कांदे खरेदी केले नसतील ना तर आत्ताची आत्ता करून घ्या, कारण एकदा की पावसाळा सुरू झाला की हवे तसे कांदे मात्र काही मिळतच नाही आणि कांद्यांचा भाव तुम्हाला माहीतच आहे, मला सांगण्याची गरजच नाही. मागच्या 4 वर्षापासून मला मात्र एवढा अनुभव आलाय, हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये कांदा खरेदी करू किंवा नका करू, पण पावसाळ्यामध्ये ना पावसाळा सुरू होण्याच्या आधी ना कांदे खरेदी करून ठेवायचे, ते पण स्टॉकमध्ये, कारण की त्या सीझनमध्ये ना कांदे चांगले नसतात, हे मी तुम्हाला वारंवार सांगते.
चला तर मग माझे इथं कांदे सुद्धा सॉर्ट आउट झाले, जे की मागच्या 4-5 दिवसापासून पेंडिंग होते. चला तर मग आजचा व्लॉग मी इथं संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्कीच करा, कारण की तुमची एक कमेंट मला खूप जास्त मोटिवेटेड फील करते. चला तर मग भेटूया अजून एका इंटरेस्टिंग व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.